कंसाच्या कारागृहामध्ये मथुरेमध्ये प्रकट होऊन वसुदेव महाराज आणि देवकीला त्या ठिकाणी त्यांचा पूर्वजन्म सांगतात. त्यानंतर आदेश देतात की मला गोकुळात नेऊन सोडा. आता या ठिकाणी वसुदेव महाराजांची अवस्था कशी आहे हो? एका तुरुंगात कोण ठेवलेले आहे, त्यांना वरून त्यांच्या हातापायामध्ये बेड्या आहेत आणि त्या तुरुंगाला 7 दरवाजे होते आणि प्रत्येक दरवाजावर असंख्य पहारेकरी होते. हातापायामध्ये बेड्या होत्या. मग अशा अवस्थेमध्ये वसुदेवांनी बाहेर कसं जायचं? पण त्यांनी या ठिकाणी देवावर पूर्ण विश्वास आहे म्हणून त्यांनी चिंता केली नाही. देवाने आदेश दिला की तुम्ही फक्त मला घेऊन निघा, बाकी सगळी व्यवस्था मी करतो. नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते. गोकुळामध्ये नंद महाराजांच्या घरी जा. त्या ठिकाणी नंद महाराजांची पत्नी यशोदा, तिने एका कन्येला जन्म दिला आहे, तर ती कन्या इकडे आणा आणि मला तिथे गोकुळात नंदाच्या घरी सोडून या, असा आदेश दिला भगवंताने. तेव्हा वसुदेव महाराजांनी भगवंताच्या आदेशाचं पालन करत तिथे एक टोपलं होतं, त्या टोपल्यामध्ये बाळकृष्णाला ठेवले आणि ते टोपलं वसुदेव महाराजांनी आपल्या डोक्यावर घेतलं. त्याबरोबर त्या ठिकाणी चमत्कार घडला की वसुदेव महाराजांच्या हातापायामध्ये असलेल्या बेड्या सगळ्या गळून पडलेल्या आहेत. कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडलेले आहेत आणि जे असंख्य पहारेकरी होते ते सगळे पहारेकरी रक्षक सगळे झोपी गेले आहेत. कारण देवाने या ठिकाणी त्यांच्या योगमायेच्या सहाय्याने सर्वांना निद्रिस्त केले, मोहित केले. म्हणसी असे रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ. कारण देवाने मनात आणलं तर परमात्मा काहीही करू शकतो. देवासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राना रंक त्याचा. देवाने ठरवलं एका क्षणामध्ये एखाद्या भिकाऱ्याला राजा करू शकतो किंवा एका राजाला एका क्षणात भिकारी करू शकतो. काहीही करू शकतो, त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट अवघड नाही. मग त्या ठिकाणी ती कारागृहाचे दरवाजे उघडणे असो, हातापायातल्या बेड्या खाली गळून ती बंधनं टाकणे असो, पहारेकऱ्यांना मोहित करणे असो, सगळं देवासाठी फार छोट्याशा गोष्टी आहेत. कारण परमात्मा सर्व शक्तिमान आहे. तेव्हा मग वसुदेव महाराजांनी त्या कारागृहातून एक पाऊल आकाश टाकत बाहेर पडायला सुरुवात केली. कारागृहाच्या बाहेर आले आणि त्या कारागृहाच्या पाठीमागेच यमुना नदी वाहत होती. यमुना नदी पार करून पलीकडच्या किनाऱ्यावर गोकुळ गाव होतं. वसुदेवांना यमुना पार करून पलीकडच्या काठाला जायचं होतं आणि या धरती मैयाला फार आनंद झालेला होता की आज साक्षात परमात्मा धरतीवर अवतरलाय. म्हणून धरती मैया आनंदानं त्या ठिकाणी पावसाचा वर्षाव करत होती. मुसळधार पाऊस पडत होता. धरती मैया पावसाच्या रूपात एक प्रकारचा भगवंताच्या स्वागताच्या, देवाचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी एक पुष्प वर्षाव करत आहे. याप्रमाणे पावसाची वर्षा, भगवंताच्या अंगावर पावसाचं पाणी पडतंय तेव्हा देवाला त्या पावसाच्या पाण्याचा त्रास होईल म्हणून त्या ठिकाणी शेषनाग आले आहेत. आपला फणा त्यांनी देवाच्या डोक्यावर धरलेला आहे छत्राप्रमाणे. आणि वसुदेवजी यमुनेच्या काठावर आले तेव्हा यमुना नदीला पूर आलेला होता, पण आपल्या बाळाच्या रक्षणासाठी त्यांनी त्या यमुनेच्या पुरामध्ये पाण्यामध्ये प्रवेश केला. तेव्हा यमुना ही कोण आहे? शुकाचार्य म्हणतात राजा यमुना ही भगवंताची पत्नी आहे. यमुनेला फार आनंद झालाय की आज माझा मालक इथून चाललाय, तेव्हा त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. कारण शास्त्रामध्ये नवऱ्याला देव म्हटलं जातं, पती परमेश्वर असतो. म्हणून प्रत्येक पत्नीचं कर्तव्य असतं नवऱ्याच्या पाया पडावं. तुम्ही इथल्या श्यामपूरच्या महिला पाया पडता का नवऱ्याच्या? तुम्ही पडता का? रोज पडता की कधी कुठला सणवार असेल तेव्हा पडता? रोज? वा, असं जगातलं पहिलंच गाव आहे जिथल्या बायका रोजच नवऱ्याच्या पाया पडतात. पडावं, नवऱ्याच्या पाया पडलं पाहिजे. जरी रोज नाही घडलं तरी तुम्हाला सांगते, काही पर्व काळ असतात ना,
तुम्ही काही उपास करता, महिलांना तर एवढे उपास असतात, तेवढे कोणीच करू शकत नाही महिला इतकं. बघा, बायांना आठवड्यात 4-4 उपास असतात, कोणाकोणाला फार उपास करतात. तर कमाल आहे खरंच. बायांची उपाशी राहण्याची सुद्धा मला फार कमाल वाटते. एक दिवस एकादशीचा उपवास करायचा म्हटलं तर पुरुषांना कठीण जातो, पण आमच्या माता भगिनी आठवड्यात 4-4 दिवस उपवास करतात. मग तुम्ही एखाद्या दिवशी उपवास केला तर त्या दिवशी नवऱ्याच्या पाया पडायचं. सोमवारचा उपवास असेल, गुरुवार असेल, शुक्रवार, एकादश धरली असेल, एकादशीला पाया पडायचं. कुठला नवीन सण असेल, पर्वकाळ असेल, कुठलाही तर महत्त्वाचा पर्वकाळ असेल, महत्त्वाची तिथी असेल, त्यावेळी तरी पाया पडत जा, रोज नाही घडलं तरी. कारण आपलं कर्तव्य आपण पूर्ण करायचं. कारण नवरा कसाही असो, शिवमहापुराण यामध्ये वर्णन आलेलं आहे की नवरा कसाही असो, आंधळा असो, पांगळा असो, वेडा असो, कसाही असो, विद्रूप असो, पण बायकोचं कर्तव्य आहे की त्याला देव मानून त्याची सेवा करायची. मग ते म्हणतात नाही, गाणं आहे, भला हो बुरा हो कैसा भी हो मेरा पती मेरा देवता आहे. तसं महिलांनी हे लक्षात ठेवायचं, कारण हे प्रत्येक बाईचं कर्तव्य आहे. मग यमुना कोण आहे? भगवंताची पत्नी आहे. तिने विचार केला की आज माझा मालक इथून चाललाय, त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून यमुनेच्या पाण्याची पातळी वाढायला लागली आहे. जे पाणी गुडघ्यापर्यंत होतं कमरेपर्यंत आले, कमरेपर्यंत खांद्यापर्यंत आले. हळूहळू त्यांच्या तोंडापर्यंत पाणी येतंय. तेव्हा भगवंताने हेच विचार केला, अजून पाणी जास्त वाढलं तर माझ्या पिताजींना त्रास होईल. भगवंतानेच आपलं छोटंसं पाऊल टोपल्यातून बाहेर काढले आणि देवाच्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श यमुनेच्या पाण्याला झाला. त्याबरोबर यमुना शांत झाली, ओझरली. हळूहळू पाण्याची पातळी कमी झाली आणि वसुदेव महाराज अगदी शांतपणे, सुरक्षितपणे दुसऱ्या काठावर पोहोचले. गोकुळ गावामध्ये येऊन पोहोचले. तर त्या ठिकाणी सुद्धा स्थिती कशी आहे? त्या ठिकाणी सुद्धा देवाने सर्वांना मोहित केलेलं आहे, कोणीच जागं नाही, सगळे झोपी गेले. वसुदेवजी नंदाच्या वाड्यात आले, यशोदेच्या कक्षात आले, तिथे सुद्धा सगळे झोपलेले आहेत. नंदाच्या घरी कोणी सुद्धा जागं नाही. तेव्हा देवाने आदेश दिल्याप्रमाणे वसुदेवांनी बाळकृष्णाला तिथं ठेवलं आणि यशोदेने जी कन्या त्या ठिकाणी योगमाया जन्माला आलेली, ती योगमाया उचलली आणि जसं ज्या रस्त्याने आले त्याच रस्त्याने वापस मथुरेला आले आणि मथुरेच्या कारागृहात प्रवेश केला. जसं कारागृहात प्रवेश केला आणि ती योगमाया उचलली, देवकीच्या मांडीवर दिली, तसं ती योगमाया रडायला लागली. कारागृहाचे दरवाजे आपोआप बंद झालेले आहेत आणि वसुदेवांच्या हातापायात परत बेड्या पडलेल्या आहेत. कारण ज्यावेळी बाळकृष्णाला डोक्यावर घेतलं तेव्हा मायेचं बंधन गळून पडलं होतं. कारण ज्याने जीवनामध्ये देवाला स्थान दिलं तिथं माया राहत नाही, मायेचं बंधन राहत नाही. पण आता योग माया घेऊन आले, तर योग माया आली की बंधन वापस आलं. पहारेकरी जागे झाले. एक जणानं जाऊन कंसाला सूचना दिली, महाराज महाराज 8वा जन्माला आला, चला लवकर. कंस हातामध्ये शस्त्र घेतलं आणि धावत त्या ठिकाणी आला आणि जेव्हा देवकीच्या मांडीवर पाहिलं तर एक मुलगी दिसली. कंसाला नवल वाटलं. कंस म्हणाला, अरे हा 8वा नसून ही तर 8वी आहे, असं कसं झालं? देवकी मैया माफी मागायला लागली. त्या ठिकाणी हातापाया पडते, दादा कृपया विनंती करते तुला, एवढ्या माझ्या मुलीला जीवनदान दे, माझ्या मुलीला मारू नकोस. आकाशवाणी झाली होती 8वा मुलगा होईल, पण मला मुलगी झाली. यापासून, या मुलीपासून तुला काही धोका नाही, कृपया माझ्या एका तरी लेकराला जीवनदान दे म्हणून विनंती करायला लागली. पण कंस निर्दयी होता. कंस म्हणाला, माझा त्या विष्णूवर भरोसा नाही, कदाचित मला फसवण्यासाठी तो विष्णू बाईच्या म्हणजे स्त्रीच्या वेशात आला असेल. कारण ज्यावेळी समुद्र मंथन झालं ना, त्यावेळी राक्षस जेव्हा अमृत घेऊन पळाले तेव्हा देवानं मोहिनी अवतार धारण करून राक्षसांना फसवलं होतं. मग जो मोहिनी अवतार घेऊ शकतो तो आत्ता मला फसवण्यासाठी स्त्रीच्याही रूपात येऊ शकतो. म्हणून कंसाने ती योग माया उचलली. आता शिळेवर आपटणार एवढ्यात ती त्याच्या हातून निष्ठली, आकाशात गेली. अष्टभुजा रूप देवीचं रूप तिनं धारण केलं आणि कंसाला सांगितलं, हे मूर्ख पापी कंसा, तुला मारणारा माझ्या आधी इतर कुठेतरी जन्माला आलाय, असं सांगून ती गायब झाली, अदृश्य झाली.
तेव्हा कंस आता फार टेन्शनमध्ये आला की ज्या देवकी आणि वसुदेवाला आपण इतके वर्ष कारागृहात कोंडून ठेवलं, त्यांच्यावर अत्याचार केले, त्यांच्यावर पहारा नजर ठेवली, तरी सुद्धा माझा काळ दुसरीकडेच कुठेतरी जन्माला आला म्हणून फार टेन्शनमध्ये आला कंस. आणि इकडे गोकुळामध्ये अजूनपर्यंत कोणाला खबर नाही. आणि पहाटेच्या वेळी नंदबाबाची एक बहीण होती सुनंदा नावाची, त्या काळामध्ये ती तिथंच आलेली होती. ती रोजच्या सवयीप्रमाणे पहाटे उठलेली आहे आणि यशोदा मैयाच्या कक्षात पुढून जात असताना सहज खिडकीतून लक्ष गेलं आणि सर्वप्रथम तिनं पाहिलं, बाळकृष्णाला पाहिलं. तिला अति आनंद झाला आणि तिनं ही बातमी मग नंद महाराजांना सांगितली. हळूहळू सगळ्या महालात, हळूहळू संपूर्ण गोकुळामध्ये बातमी पसरली. गवळणी एकमेकीला आनंदाची वार्ता सांगू लागल्या. काय म्हणतात गवळणी?